स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. त्यांनी निर्माण केलेला कामाचा वारसा, सर्वसामान्यांशी असलेली संवेदनशीलता आपण जपूया. जनसामान्यांच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्न करूया. आपला गाव, आपला जिल्हा परिषद गट सातत्याने विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करूया. मी सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी हात जोडा आणि मूक श्रद्धांजलीसाठी उभे राहा. ओम शांती शांती. येत्या आता बोर्डवरती तुम्हाला सगळीकडे 5 फेब्रुवारी दिसली, पण 5 फेब्रुवारी मतदानाची तारीख नाहीये, ती 7 फेब्रुवारी आहे आणि वार शनिवार आहे. त्यामुळं न चुकता सगळ्यांना विनंती राहील की सगळ्यांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या दोन्ही अत्यंत योग्य उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. आणि याचबरोबर आपले सगळे मान्यवर सुद्धा विनंती करणार आहे. मी ग्रामस्थांच्या वतीनं सहनिवृत्त माजी सैनिक आणि आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य मेजर बळवंतराव बोंबे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. 3 तालुक्याच्या सीमारेषांनी जोडणी असलेलं तुकाई देवी माय माऊली आहे भागीरथी पुढं लागेल आणि एकमुखी दत्ताचं झालं सोबत कळत चौकडे. आजच्या या सभेनिमित्त या ठिकाणी आपल्या तालुक्यातील आणि पेठ भागातील भाजपचे माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि जगलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी, मी प्रथमतः आपल्या राज्यातील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे अचानक आपल्याला सोडून दिले आणि सर्व महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मृत्यूंना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. 65 वर्ष आपल्या बीड भागाची, आपल्या तालुक्याची सुरुवात 10 वर्षाचे आमदार होते. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती म्हणून 11 वर्षाचा कार्यकाळ जाणवला. प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखात न चालता समाविष्ट होणारा व्यक्ती बनतो आणि त्यांनी तरी आमदारची मागणी होती की तुम्ही त्यांना गेले नाही. मग काय राजेंद्र गावडे असतील किंवा सुमित्राताई असतील, त्यांना या तालुक्याचा नागरिक किंवा बेटाचं हे म्हणून त्यांना ओळखायचा अधिकार नाही का? कशाच्या घरातल्या मध्ये काय तुम्ही त्याला भिनवलं देतं का? ते तुम्ही त्यांना भिनवलं गेलं तरी ते पुन्हा वापरतात. प्रत्येक वेळेला त्यांच्या तुम्ही माणसं केली आणि मग एवढे करून मग त्या विनोदाच्या गप्पा ऐकत काहीतरी लोकांच्या वेळामध्ये झोप जायची. अशा प्रकारचे या ठिकाणी राजकारण ठेवलं गेलं, पुढे खेळलं आणि आमचं तिकीट आज या ठिकाणी केलेला आहे. ज्याप्रमाणे बापूंनी सांगितलं की आपल्याला आता डायरेक्ट जेवणाची काळ झालेली आहे, त्याप्रमाणे उदाहरण सांगतो की आपण आता आडव्या हाताने जेवायचं नाही, डायरेक्ट सरळ हात घ्यायचा आणि तोंडाला टाकायचं. ज्याप्रमाणे वाहण्याचं पाणी नदीला जातं, नदीचं पाणी समुद्राला जातं, तर आपल्याला डायरेक्ट आपल्याला समुद्र भेटलेला आहे. त्याच्यामुळे आता काही घालायचं काम नाही. तर येत्या 7 तारखेला आपण सर्वांनी कमळ या सिमेंटापासून बटन दाबून या 3 उमेदवारांना
विजय करायचे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि नेहमीच आदरणीय बापूसाहेबांच्या पाठीमागं त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी सातत्यानं त्यांना सहकार्य केलेला आहे. मी विनंती करतो बोलू अवतरल्याला आपण आपलं मनोगत व्यक्त करा. नाही म्हणतात 2 मिनिटात. आज या जिल्हा परिषद गटाची प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले बापूसाहेब, त्याचप्रमाणे दोन्ही आपले उमेदवार राजेंद्र पोपटराव गावडे आणि सौ सविता बाळकृष्ण कळ आपल्या या बेग विभागातील असल्यामुळं आता सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. वेगळ्या क्षेत्रातले अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. विविध संस्थांचे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत. हे सर्वांना या ठिकाणी सर्वांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि मी पाहिलं तर बापूसाहेबांना मी कायम कुठेही जरी आपली कार्यक्रम असेल तर आमचं श्रद्धास्थान म्हणतं. आमचं श्रद्धास्थान म्हणजे आतापर्यंत आम्ही श्रद्धास्थान म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. या ठिकाणी मी पाहिलं आपल्या तालुक्याचं अशी एक आपल्या तालुक्यात कधी जातीला या ठिकाणी समर्थन दिलेलं नाही. ज्या वेळेला जिल्हा परिषद उमेदवारी उभी राहिली 5 जातीचे 5 एका वेळेला उमेदवार होती. 5ही जण निवडून आले होते. मी मगाशीच बापूसाहेबांनी सांगितलं तुम्ही या विभागातून होतो. त्यावेळेला आनंदरामा आचार्य होते नावगा गटातून, किसनभाऊ भुजबळ तळेगाव गटातून होते, हरिभाऊ मिश्रे आपल्या शिरूर मधून होते आणि तेंडू गटातून बापूसाहेब होते. सगळ्यांचा बापूसाहेबांचा आम्ही प्रचार केला त्यावेळेला की आमची जी डबडी असायची चुना असायचा ते भ्रष्ट आम्ही घालायचे त्यातून आम्ही प्रचार केलेला आहे. आणि निश्चितपणे आतापर्यंत या ठिकाणी ते जिकडे असतील त्या पद्धतीने आम्ही राहिलेलो आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी नोकरी करत किंवा इतर नोकरी करत असताना त्यांचं कुठे काम असेल त्यांनी सांगायचं बाप आम्हाला इथं दगडू पाटील आप्पाजी असायची, बाळासाहेब गावशेती असायचे, देवराम बुवा आभारी असायचे आणि सर्व ज्येष्ठ मंडळी बापूसाहेबांचे कार्यकर्ते असायचे आणि चांगल्या पद्धतीने आणि त्यावेळेस सहकार्य केलेलं आहे. आता हे तरुणांचं काम आहे, यंगतरुणांचं काम आहे आणि जास्त आम्हाला जास्त आता वयाच्या मानाने आमचं 80 वय चालू आहे. बापूसाहेबांचं श्रेय चौऱ्याऐंशी असतील पण या ठिकाणी आता जन्मताच्या हातात आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं सहभागी करता प्रत्येकाचं मतदान करून घ्या आणि निश्चितपणानं या उमेदवार आमच्या सुविधा काही आहे. माझी पुतणी भावाची मुलगी आहे आणि बापूसाहेब माझ्या म्हणजे आमच्या श्रद्धास्थानाचा मुलगा आहे. पहिल्यापासून आम्ही ती करत आलेलो आहे. या ठिकाणी आपणही सर्वांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं बहुमत मताने निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांनी विनंती करतो. आणि सगळ्यांना माहिती आपलं नाणं खणखणीत आहे आणि तेवढंच आपण वाजवायचं. मी या ठिकाणी यानंतर विनंती करतो शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष यानंतर आपण मार्गदर्शन करतो. आज या ठिकाणी जिल्हा परिषद गटाच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात एक सभा आयोजित केलेली आहे. त्या सभेच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथे जमलेला आहोत. त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर तसेच इथे जमलेले सर्व बंधू भगिनी, आज जिल्हा परिषद गटातील राजेंद्र गावडे हे जिल्हा परिषदेसाठी टाकळी हजी गटातून तसेच सुनीताताई कड या टाकळी हजी पंचायत समिती गणातून व कांचनताई सांडव या कवठीयमाई या पंचायत समिती
मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत. यांचे चिन्ह कमळाच आहे. आणि मला असं सांगायचंय, केंद्रात कमळ, राज्यात कमळ आणि जिल्ह्यात कमळ, तालुक्यात पण कमळ, ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, परंतु एक सांगू इच्छितो की वरती सरकारमध्ये त्याचप्रमाणे भविष्यला हे कमळाच्या संदर्भाने काम करत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती, इतर आणि आपल्या काही समस्या ते सर्व बीजेपी सोडवणार आहे. सर्वांना विनंती आहे की प्रचंड गोळा देतो आपण 7 तारखेला दोन्ही एक मोबाईलचे बदल आहे, ते दोन्ही बदल घालून प्रचंड तुम्हाला बोलवलेलं आहे पुढे यानंतर आपल्या सगळ्यांना संबोधित करतील आपल्या सोसायटीचे स्थापनेपासूनचे संचालक बाबूरावजी राक्षे. राजमाता जिजाऊ, रमाई भुमाई, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रथम स्मृतीला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, उमाजी नाईक, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व संघटना आणि आज आपण या आजच्या या कार्यक्रमानिमित्त म्हणजे आज प्रचारानिमित्त आपण आहोत. या प्रचाराच्या प्रचारार्थ आज जमलेले सर्व पंचक्रोशीतील सर्वांची नावं घेणं म्हणजे आहे. त्यामुळे सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. जय भीम करतो. जय भारत आणि जय महाराष्ट्र आणि जय संविधान. मित्र हो, मला एक महत्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे. ज्या वेळेला बारामती लोकसभा मतदारसंघ होता आणि शिरूर हा विधानसभा मतदारसंघ होता, ज्या वेळेला साहेबांची शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवड झाली त्यावेळेला साहेबांनी त्यांच्या भागातील संपूर्ण शिरूर तालुक्यात बरेच वस्ती, नाटक वस्तीमध्ये प्रत्येक समाजाला जमावून दिली आणि या सर्व खर्च आमदार फंडाकडे केला. याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आणि तो खर्च केल्यानंतर आम्ही त्यांचे शिष्य ज्या वेळेला सोमवार बाबा होते त्यांच्या फंडामध्ये प्रत्येक ठिकाणी गावाला दिसणार बरोबर का नाही? आता हे सगळं करत असताना तो जो काळ होता हा संघटितरित्या होता. तर त्याही वेळेला मी त्यांना असा एक प्रयत्न केला होता का तुम्ही मला पक्षाचा सदस्य करा. कोणत्या राष्ट्रवादी. त्यावेळेला सोमवार साहेबांनी सांगितलं नाही, तू जे काम करतो ना तुझी रिपब्लिकन पार्टी आहे पण ती अशी पार्टी आहे की जिथे मिळत घेणार ना तिथं विजय संपन्न होतो. आणि त्यामुळं राक्षे बाबुराव राक्षे आणि मी तुम्हाला एक विनंती करून सांगतो, मी अक्षरशः रामदास सक्रिय कार्यकर्ता आणि फाउंडर मेंबर एवढा असा आणि यानंतर जो विषय ठरला जी सगळी मंदिरं गेली तर मला आम्ही विचारतो साहेबांनी मंदिरं नेमकी इकडे वस्तू का हो. ते म्हटले या 3 समाजाला काय होतं गावास्थान येतं नाही. या 3 समाजाला बसण्यासाठी विकण्यासाठी यांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विकासासाठी जी चर्चा होती तो हा 3 समाज ज्या वेळेला तिकडे असतो त्यावेळेला गावातील लोक सगळे त्या निवडणूक 15 ऑगस्टला तिथे येतील तुमची कामं सांगतील म्हणून
या आपल्या महान नेत्याने पहिलं संपूर्ण शरीर तालुक्याला प्रत्येक ठिकाणी समाज निर्मिती दिलं. आताच्या ठिकाणी काही ठिकाणी नाही. तर हे सर्व जे गट आहेत हे गाव ठाण्याच्या बाहेर आहे. आता थोडं वाईट नाही बोलत, पण थोडं बोलावं लागेल. शेवटी गाव ठाण्याच्या बाहेर हे 3 जाती असतात. हिवाळ्यात होणारा नाही जात आहे, पण बाबासाहेबांची स्वाभिमानी निग्रही जात आहे. ही लढा लढते, पण स्वतःसाठी नाही लढत, तर समाजासाठी आणि स्वाभिमानासाठी लढत. आणि याच बरोबर असणारा एक समाज असा आहे का उमाजी नायकांचा समाज. आधी आमच्या संघटनेचे सुद्धा सत्य शिकवले अण्णा या राज्याचे मंत्री रामदासजी आठवले साहेब आता प्रश्नच नाही. आणि ज्या वेळेला आंबेगाव तालुक्याची निवडणूक लागली त्यावेळेला आम्हाला प्रत्येकाला फोन आले, स्वतः शिकवले नानाही झाले आणि सगळ्यांना विनंती केली का ह्या 2 समाजांनी काही वेळ झालं तर पाटील साहेबांना मतदान केलं. आणि मित्र खरंच हा विजय काढला. निसर्ग विजय काढला तो ठाणे तू काही राजकारण इथं कोणी कसाही कुठेही काही कसंही काही करू शकतो, पण ज्याचा झेंडा त्याचा काढा. आताच आमचे मित्र गोवंतराव सांगितले कसं घडलं काही वेळी सांगण्याची इच्छा नाही किंवा सांगण्याची गरजही नाही, पण एक वेगळ्या माणसानं तुम्हाला मला घडवलं ज्यांना समाज संघटित ठेवला. रक्ताच्या नात्यापेक्षा मानधीन राजकीय माणसावर आजही माणसा भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय आमदार बापूसाहेब गावडे यांच्या पाठीमागे ठाम उभा राहिलेला आहे. सरपंच सीमाताई तिथे आज इथे उपस्थित आहेत. त्याबरोबर अशोक दाते साहेब उपस्थित आहेत, गजानन दाते साहेब उपस्थित आहेत, रघुनाथ दाते साहेब उपस्थित आहेत, तात्याभाऊ दाते उपस्थित आहेत आणि काठापूरचे अनेक मान्यवर ग्रामस्थ सुद्धा आज या सभेला उपस्थित आहेत. यावरून आपल्या लक्षात येते की जशी बापूसाहेबांच्या वेळेस काठापूर आणि दुधबाईची पेटी फुटल्यानंतर विजय निश्चित होता, मला वाटतं आपल्या पेट्या फुटल्यानंतर विजय निश्चित होणार आहे आणि पुढे जाऊन दोन्ही उमेदवार मोठ्या संख्येने आपले निवडून येणार आहे. यानंतर मी काठापूर ग्रामस्थांच्या वतीनं अशोकराव दाते सरांना विनंती करतो आपण या ठिकाणी 1-2 मिनिटांमध्ये आपलं भाषण व्यक्त करा. जिल्हा परिषद तातेहाती कौढा गटाचे उमेदवार आणि त्याचप्रमाणे तातेहाती पंचायत समितीगण आणि कौढा पंचायत समितीगण यांच्या जिल्हा कोकण समितीच्या निमित्ताने उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले मान्यवर उपस्थित सर्व लोकांनी बाबासाहेबांचा जो कामाचा इतिहास आहे तो आपल्यासमोर उभारण्याचं काम केलेलं आहे. आपल्या देशाचा विचार केला तर खरोखरच एक बेट होतो. बेट याचा अर्थ आपल्या तालुक्याचा आपल्या गावाचा कोणत्या ठिकाणचा संपर्क नसेल, कारण दोन नदी एका बाजूला उभे गेले आणि या दोन नद्यांच्या मध्ये आपण आपल्या देशाचे सूर लगायचे म्हणजे तुमच्या प्रकारची परंतु बापूसाहेबांच्या माध्यमातून आमदार या ठिकाणी कोणाचं काम झालं आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे जे संपूर्ण आहे तो सुरू अतिशय आपल्या गावामध्ये मराठी शाळा असेल, छोटे मोठे रस्ते असतील आणि विकास काम असतील, महसूल बाजूबाजूने सांगितले आणि समाज मंदिर असतील, हे सर्व कामं जी झालेली आहे ती आपल्या बापूसाहेबांच्या माध्यमातून आहे, सुविधाच्या माध्यमातून आहे आणि त्यामुळे आता हे जे सर्व उमेदवार आहे मग त्यामध्ये सुविधाताई कळले असतील, राजूदादा गावडे असतील, यांना आपण प्रचंड मताने या ठिकाणी निवडून देणार आहोत. परंतु दुपारी कौढाण्यातून आमचे मित्र माजी सरपंच रामदासजी चांगले यांनी मला फोन केला होता आणि जवळ पाऊणतासांची त्यांनी सांगितली, तर त्याने त्या गाण्याची संपूर्ण माहिती मला सांगितली. तर त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि एकंदर या परिस्थितीने आपला तर आपला विजय हा नक्कीच होणार आहे. मी या ठिकाणी अगदी ठामपणे सांगू इच्छितो. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु वेळेच्या
मी आधीच न बोलता त्या तिन्ही त्यानंतर त्यांचे तरी सांगते की कॉन्ट्रीब्युशन तेवढा असला तरी आपण नाते गेले तिकडे त्यामुळं आपण जरी प्रत्येक ठिकाणी मतदान करत असलो तरी त्या ठिकाणी असणारे आपले नाते नाही नातेवाईकाच्या माध्यमातून त्यांच्या त्यांना कसं मतदान होईल याचे देखील आपण काय करण्याचा प्रयत्न करायचा त्याचप्रमाणे सुंदर काही करायचे आणि राजूबाबा यांना देखील आपण मिळवून द्यायचे अधिक महत्त्वता मी माझ्या काळातील ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या वतीने त्या क्रीडा विभाग उमेदवारांना शुभेच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद आपल्या सुरुवात आपल्या धन्यवाद मंडळी जिल्हा आज आपल्याला सभेचं आयोजन केल्यावर काही मंडळी या महाराष्ट्राच्या राजकारणाची जर दिशा आली तर एका वेगळ्या दिशेला वेगळ्या आपल्याला राजकारण परंतु शिरोमण्याच्या राजकारणाची दिशा पाहिजे तर गेली 60 वर्ष ज्या नावावर होती शिरोमण्याचं राजकारण होता होते आणि ते म्हणजे आदरणीय बापूसाहेब ठाकरे मंडळी आज अनेक पोलिसांची मागणी या ठिकाणी बसलेल्या म्हणजे तीन 5-25 वर्षे बाकी झालेला तर त्या तालुक्याच्या असणारी राष्ट्रीय आणि सामाजिक परिस्थिती जर आज पाहिली तर फार वेगळी होती परंतु एखाद्या भागाला नेतृत्व चांगलं मिळालं तर त्या भागाचे नाव त्याला राज्याच्या पातळीवर आणि श्रीमंत तालुक्याचा महाराष्ट्र राज्याचा म्हणजे सगळी गोष्टी आहे म्हणून अशी माहिती घेतलीच पाहिजे आपल्या समाजाची आपल्या कार्यकर्त्यांची जमीन चालूच नाही जिल्हा अशी माहिती आपल्याला बघायची आहे आपला अभिमान आहे आणि हा अभिमान आज आपल्याला करायचे आज पुणे जिल्ह्याचं एक जबरदस्त नेतृत्व आपल्याला आता राज्याच्या चांगलं नेतृत्व आदरणीय तिथे 7-8 वर्ष त्याला दिल्ली राहू हा म्हणून या जिल्हा परिषद गेला निवडणुकीत होत नाही माझं वाक्य आज मी यश प्रत्येकाच्या अस्तित्वामध्ये प्रत्येकाच्या चांगल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक आमची आज समाजात नाही तर प्रत्येक क्षण प्रत्येकाच्या काय आणि म्हणून त्यांना मत आणि मंडळी आज कदाचित काही सुद्धा जवळ समस्या येत असतात नवीन समस्या उभी राहत असते परंतु जर कोणत्या आपली समस्या सोडवायची असते तर राज्यामध्ये देशामध्ये ज्या विचाराचं सरकार आहे त्या सरकारवर आणि हे आमची आदरणीय आपले मार्गदर्शक अत्यंत कार्यकर्त्यांना स्थान देतात आणि नेहमी पुण्याचा मला या बाबा हात करायचा की आता चुकीचं कोणी काही सांगेल आमचं होईल तर होईल 4 झाले आणि ते काही ज्या राजकीय आणि
माजी सरपंच बाळासाहेब बोलूया आपण सगळ्यांना बोलू करा. पाच मिनिटांमध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे नेते पंचायत समितीचा आपल्या त्याच्या माहिती आणि आणि आता जवळजवळ हा निर्णय घ्यावा लागला. आता आपल्याला पुढे जायचे आणि पुढे जात असता भारतीय जनता पक्षाचा हा आपला प्रभाव प्रकरण आणि त्या प्रकारे विजय आहे संपूर्ण देशामध्ये आणि अशा कामाचा आपल्याला निरोधा लढायचा विकास करायचा आणि विकास करायचा असेल तर त्यावेळी आपल्याला कामं आणायचे आणि मग कामाच्या दृष्टीने पाहिजे विकास असेल त्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाचे काम करतो अति जोरदार चालू केलं आणि म्हणून आवाज आता परंतु हे काही आता लोकांचा विचार जे म्हणत आहे तर बापूसाहेब संपूर्ण आयुष्य आपण त्यांना साथ दिली आणि शेवटच्या क्षणी साथ द्यायचं आता विचार मागणी कोणत्याही नाही सगळे वास्तव असतील बरोबर असतील की बापूसाहेबांना ह्या ठिकाणी साथ दिली त्यांनी आपलं आपलं आयुष्य या ठिकाणी आपल्या सरकार घालवलं आणि अजून एक गोष्ट सांगतो आंतरगावाचं गाव येतं आम्हाला मुंबईला होतो आणि मुंबईला जाताना तुम्ही तयार राहिली 4 वाजता त्या ठिकाणी आम्हाला तरी फोन करून सांगितलं उचलले नाही आणि मुंबईला जायचे म्हणजे काम जनतेचं काम म्हणजे आमचं काम पटेल असं काम असताना ही काळजी घ्यायचं काम जर बापूसाहेब करत असेल तर आपण त्यांना त्या ठिकाणी सोडायला नाही हा म्हणजे हा आपला निश्चित आहे तर मनामध्ये शंका आहे आता अनेक जिथे भाषेच्या आहे किंवा आता खरी खोटी मला माहित नाही पण त्या ठिकाणी या महाराष्ट्राचे यांनी एक असं घोषित केलं का 2,000 वर्ष सदस्य त्याला 21 कोटी रुपयाची निधी असे म्हणजे अनेक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून म्हणून असं काही न समजू नका त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष समजून भाजपकडे काम करतोय आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला या राज्य सरकारने आपल्या सर्वांचे कम से काम म्हणून धन्यवाद. मागच्या काही वर्षांमध्ये आपण पिंपळकर प्राथमिक शाळेचा जबरदस्त मोठ्या प्रमाणात झपाट्याने विचार झालेला बघितलेला आहे. खरं तर या शाळेतून
गेल्या वर्षी आपण अध्यक्ष चषक या पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा पुरस्कार पटकावला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पुरस्कारामध्ये देखील आपण तालुक्यात आलो. तिथे 2 लाखापेक्षा जास्त बक्षीस शाळेला मिळालं. आणि हा सगळा डेव्हलपमेंट होत असताना आता शाळा आपली विभागीय पातळीवरती बक्षीसाठी पात्र ठरते. मात्र शाळेचं डेव्हलपमेंट होत असताना आदरणीय राजूदादा गावडे यांनी दिलेले योगदान काय आहे हे सांगण्यासाठी मी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि चेअरमन किरण शेठ ढोणे यांना विनंती करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांचं बोलावलेले आहे. गणेश शाळेतील हे त्यांना आणि शाळेचे नाव कमावले असो. आज या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान बापूसाहेब भावे आणि त्यांच्या सगळे आणि कोल्हापूरचे आपले सांगितलं की शाळेसाठी आपलं काय योगदान आहे खरं तर हे सांगण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि मुद्दे खूप आहे. तर मी काही जास्त वेळ दिला नाही कारण महाराष्ट्राच्या या ठिकाणी त्यांचं सर्वांच्या बरोबर हे अतिशय वेळ आहे. परंतु हे एकच गोष्ट सांगितली की मला सांगितलं टीका करायची टीका आपण कोणीच वगैरे असं आंदोलन केलं असतं. परंतु राजकारणाची पातळी खालवली आहे आणि राजकारणामध्ये टीका केली काही प्रसिद्धी मिळवली असे काही लोकांना वाटतं. असं म्हणून एवढं सांगेल की राजेंद्र सगळ्यात बघितलं पूर्ण नाकारले होत नाही आणि आता सर्वांना सर्व आपल्याकडे कोणत्या कार्यक्रमात होता परंतु राजेंद्र हे आपल्याकडे काढलं. तर पहा आपण डॉक्टर पटेल या अतिशय केलेली आहे त्यानंतर दामोदर आणि जाणारे कुटुंबाला परंतु या तीनही कुटुंबापैकी आजपर्यंत आपल्याला कोणता कोणी तरी काम सामाजिक कामासाठी गेलं आणि त्यांच्या झाले असो हे काम करताय. गावडे साहेब तर आपण ही कामं घेऊन कोणाकडे त्या उमेदवाराला हा विचार करा. गावामध्ये प्रत्येक क्षेत्रात हा असते नियोजकाची सुद्धा मी मान्यवर आपल्या या ठिकाणी विनंती की राजेंद्र अस्तित्व बाळासाहेब असतील हे काम करायला मिळते. हे 7 वर्ष 8 वर्ष किंवा 10 वर्ष तयार केले 4 वर्षाचे काम करतात आणि आपण काम घेऊन त्यांच्याकडे जातो. दुसरं कोणाला आपण वेळ जागा आपण आपल्याला कोणी केला मग गावची चालू आपण त्यांच्याकडे जाते सामान्यांचे प्रश्न आपले असतील बाळासाहेब असतील तर आपण त्यांच्याकडे ठाम राहील आपण त्यांनाच या ठिकाणी अधिकारी आपली कामे आपले मार्गदर्शन करतील असं भावना व्यक्त करतो. खरोखर